हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी लावण्यवती मेघा महेंद्रकर. खूप दिवसाने ब्लॉग घेऊन येते. म्हणजे बऱ्याच आधी मी ब्लॉग बनवले होते. त्यानंतर मी थोडेसे माझ्या नरम गरम तब्येतीमुळे ते बंद केले होते आणि असं वाटतं आता पुन्हा आपल्या लोकांशी संपर्क साधावा, थोडंसं लोकांमध्ये यावं. तर कदाचित माझ्यात तुम्हाला फरक दिसत असेल, तेव्हा थोडी बारीक होते, आता थोडं जाड झालं आहे. सो त्याचं कारण असं आहे की मला हायपोथायरॉइड, शुगर, बी पी, बरंच काही आहे, स्टोन आणि ह्याव त्या हे सगळं असताना मग थोडंसं मन घेत नव्हतं किंवा आपली ताकद साथ देत नव्हती. पण असं वाटतं आता की आपण हे सगळं पुन्हा चालू करावं. तर त्यानंतर बरंच आपण मग जसं माझे तुम्ही अमेरिकेचे ब्लॉग्स बघितले, छोटे छोटे चुटकुलेचे व्हिडिओज बघितले. त्यानंतर मग मी फक्त इंस्टाग्रामवरच सतर्क राहत होते, टाकत होते. मग असं वाटायला लागलं आता आपण आपल्या यूट्यूबच्या लोकांपर्यंत पुन्हा पोचावं. तर आज असं वाटतं आहे की सुरुवात करावी, तर मी सुरुवात केली आहे. आता चहा प्यायला बसते, संध्याकाळची वेळ आहे. काल आम्ही शूटिंगला होतो स्टार प्रवाहाच्या. तर तिथे आम्ही कॉम्पिटिशन होती, तर त्या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज मारलेला आहे. तर आनंद होतो आहे. त्याचाही मी छोटासा व्हिडिओ इंस्टाग्रामला पोस्ट केलेला आहे, तसं नक्की बघा मेघा महेंद्रकर या माझ्या इंस्टा आय डीवर. तर आज चला पुन्हा सुरुवात करू, एकत्र येऊ, आनंद वाटू, दुःख वाटू, सगळं करूया. तर आत्ता संध्याकाळची वेळ झालेली आहे, 6:30 वाजलेले आहेत आणि मी छान चहा घेऊन बसले. मी नेहमी ब्लॅक टी पिते, तर तिथून सुरुवात करूया. त्याच्यानंतर आज मी काय काय करते हे तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली येतो कंटाळाच काम करण्याचा, पण आपल्याकडे बाई पण हे काही करू शकत नाही. तर सुरुवात करूया. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे सांगायचं आहे, उद्या मी नाशिकला शो आहे. मोना डोंगरे ह्या खूप सुंदर डान्सर आहेत, त्यांचा कार्यक्रम आहे. तर मी, रितू, आमचा डान्स ग्रुप, स्वतः मोना डोंगरे आणि मी उद्या लावणीला असणार आहे. रितूजी वेस्टर्न करणार आहे, तर तोही मी ह्याच्यामध्ये हे तेही दाखवणार आहे ह्याच्यामध्ये. तर चला तर मग जॅज. हे असं किचन आहे आपलं. आणि मगाशी जसं मोनाचा कॉल झाला की उद्या सकाळी आपल्याला मी 6 वाजता गाडी सोडणार आहे दादरवरून, तर तू 7 वाजता ठाण्याला पोचते. म्हटलं ओके, नो प्रॉब्लेम, पोचते. मग मॅडमची फरमाईश की काहीतरी नाश्त्याला घेऊन ये. आता सकाळी सकाळी काय नाश्ता बनवतो म्हटलं, कांदेपोहे बनवते. तर मला म्हणते नाही नाही, तू कांदेपोहे बनवू नकोस प्लीज, तुझे कांदेपोहे काय फारसे सुंदर नसतात. तिला आवडत नाही कारण की ती कांदेपोहे खात नाही. मी कांदेपोहे खाते, मला आवडतात, मी बनवले होते. तर मगाशी मी ॲक्च्युली डाळ लावली होती. मला डाळ खायची होती, पण माझं मुलाचं गडबड आहे आणि माझ्या छोटं डॉगी आहे, सो त्याचं नाव सिम्बा आहे. तर त्याचं असं असतं की त्यांना चिकन लागतं. तर आपण त्यांच्यासाठी चिकन बनवणार आहोत, माझ्यासाठी डाळ बनवणार आहोत. आणि आता जर ती नाश्त्याचं बोलते, तर माझा असा विचार झाला आहे नाश्त्याला आपण छानपैकी बटाट्याचे पराठे बनवूयात, आलू पराठा बनवूयात. आपण थोडंसं काहीतरी वेगळं घेऊन जाऊयात. तर चला, लेट्स गो. भाजीची तयारी करूया, बटाट्याच्या भाजीची. त्यात आपण टाकणार आहोत हा आल्याचा एक तुकडा, हे लसूण, मिरची, धणे, जिरे आणि कोथिंबीर, ह्याची आपण करणार आहोत पेस्ट. तर इथे आपण आता चिकनची तयारी करतोय. आता मी हे छान भांडं घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आपलं तेल मी टोपातून टाकलं, तुम्ही पाहिलं असेल ते, म्हणजे पापडाचं तेल होतं थोडंसं, तर ते पण फुकट घालू नये त्याच्यासाठी आपण तो तेल याच्यामध्ये टाकलं. आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा आणि टोमॅटो. आज आपण करणार आहोत ग्रीन चिकन, सो कांदा टोमॅटोमध्ये ते छान होतं, कांदा टोमॅटो. आणि आपली हिरवं वाटप. आता हिरवं वाटप म्हणजे काय, पण मी खोबरं नाही टाकणार आहे त्याच्यामध्ये. आलं, लसूण, कोथिंबीर, जसं जिरं, धणं जे काय आहे, आणि वरतून गरम मसाला टाकणार आहे. तर आपण आता त्याला फोडणी करूया. हा माझा मसाल्यांचा डबा आहे, ह्याच्यात मीठ, हळद, लाल तिखट, म्हणजे मसाला लाल तिखट आणि परत खातूचा मसाला आणि हा रंगाचा काश्मीरी मसाला आहे.
तर यात काही आपल्याला मसाले नाही टाकायचे, पण आपल्याला मीठ टाकून द्यायचं जेणेकरून कांदा चांगला आवडेल. ह्यात आलं लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट आहे, तर आपण घालून घेऊया. माझ्याकडे जी ह्याची पेस्ट होती थोडी, जी बघा ही भाजी रेडी झालेली आहे. सो ह्याची जी थोडी पेस्ट होती उरलेली तीही मी टाकली आणि ही थोडीशी वरून टाकली. 1 चमचा टाकली आहे साधारण, आणि आपलं 1 किलो चिकन असणार आहे. तर मी यात थोडंसं, म्हणजे थोडं नाही म्हणता येणार याला, खूप अमूल बटर टाकणार आहे, जेणेकरून त्याला एक खमंग असा सुगंध आणि एक रिचनेस येईल थोडासा. कारण की आपण याच्यात बाकीचे काहीच मसाले टाकणार नाही आहोत, त्यामुळे ह्याची टेस्ट वाढवण्याकरता थोडंसं असं वेगळं काहीतरी करण्याची तयारी आहे. अमूल बटर नुसतं टाकलंय, अजून विरघळत सुद्धा नाही आणि त्याला असं सुगंध येते. माहित नाही मलाच येते का, अजून ते विरघळलंही नाही. हे बघू शकता जवळून तुम्ही. तर आपण ह्याच्यात आता चिकन आलेलं आहे, चिकन धुवून झालेलं आहे, चिकन टाकलेलं आहे. त्याच्यावर मी थोडंसं कोथिंबीर, कढीपत्ता आणि मेथी छान भुरभुरली आहे. ही आपली भाजी होती, त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. म्हणजे साधारण दोन्ही तयार झालेलं आहे. मी पीठ मळून घेईन उद्यासाठी आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं जाईल आणि सकाळी 5 वाजता उठून मी करेन. तर अशा रीतीने मी चिकन टाकलेलं आहे शिजायला, राईस लावलेला आहे शिजायला. ही जी डाळ आहे ती मला असं वाटतं करूनच घ्यावी. आणि छान पीठ मळून ठेवलं आहे. हा मैदा आहे, याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेलं आहे आणि थोडंसं वरून तेल टाकलं आहे. आणि आपण ते पीठ मळून ठेवलं. आता मी ते थोडा वेळ ठेवीन, म्हणजे थोडंसं ते छान येईल, फॉर्मेट होईल काय म्हणतात तसं. आणि मग मी ते फ्रीजमध्ये ठेवून देईन, जेणेकरून मला सकाळी 5 वाजता ते त्याचे पराठे बनवायला. आणि तर अशा रीतीने आपलं चिकन रेडी. आणि मी जाते खाली आता, थोडं एक मंदिरात जाऊन येते. खूप दिवस झाले मंदिरात गेलेलं नाही आहे. असं नारळ वगैरे घेऊन आपण छान मंदिरात जाणार आहे आणि थोडं दर्शन करून येणार आहे. तर चला तर मग. आता अशा रीतीने मी राईस आणि चिकन असं वाढते, तुम्ही बघू शकता. सुकं चिकन म्हणजे ग्रीन चिकन रेडी आहे. या जेवायला. चला तर मग आता झोपूयात. रात्र झालेली आहे, जेवण झालेलं आहे. सकाळी उठून पराठ्याचं गोंधळ आहे, जेवणाचं गोंधळ आहे. तर सकाळी उठूयात आणि भेटूयात. गुड नाईट. पराठा चढला. गुड मॉर्निंग. जसं मग अशी दाखवलं तसं सकाळी उठून नाश्ता जेवण सगळं झालेलं आहे आणि मी शोला निघाले. खूप लेट झाला आहे. मोना पुढे पोचलेली आहे, बस आपली पोचली आहे पुढे. माझी उड्याला मी माझी उड्यावरनं बसणार आहे. तर
आजचा कार्यक्रम काय आहे मलाही माहीत नाही. म्हणजे मी माझं काम लावणीचंच आहे माझं, पण काय आहे हे मला माहीत नाही. आणि खूप गडबड झालेली आहे, पाऊस पण आहे, त्यात मला थोडा लेट झाला आहे. सो पाहूयात पुढे जाऊन कसं काय काय. नाश्ता तर मी माझा घेतला आहे, तर पुढचा प्रवास काय तर मी नक्की दाखवते. ही आमची मोना, ही आमची रितू, रितूजी, ये हमारी रितू जी है, ये हमारी मोना जी है और मैं मेघा जी. आप हमें पहचानते हैं. तर आम्ही नाश्त्याला थांबलेलो आहे. आम्ही आता चहा मागवले. नाश्ता नाही मी काय की म्हटलं जसं की मी पराठे घेतले होते. तर हे डब्बल पण आहे, प्लास्टिकच्या पिशवीतच घेतलेत आणि हे छानपैकी थोडंसं स्नॅक्स आहे. तसे पुढे आमची मुलं पण बसले आहेत तिथे सगळी डान्सर्स. आम्ही आता नाश्ता करणार आणि पुढे रस्त्याला निघणार आहोत. पुन्हा भेटूया. तर अशी मी तयार झालेली आहे. ही आमची मोना रेडी झाली आहे. इथे रीत आमची मस्तपैकी छान हिंदी साडी रेडी झालेली आहे. तर आता मोनाजींचं गाणं आहे. तर मी प्रयत्न करते की आम्हाला व्हिडिओ काढता येत असेल तर मी नक्की काढून टाकते. आणि आतमध्ये आमचे छान छान सगळे ऑडियन्स बसले आणि इकडे बघा आमचे नखरे चालू झाले. मी असं एक मिनटं हे बघा. काका हाय करा. गुड मॉर्निंग. चेहरा सांगत असेल झोप झालेली नाही आहे. काल शो झाला आहे, रात्री आले, खूप दमले होते, सो झोपून गेले. आणि आता सकाळी उठले, सगळं आवरलं, डब्बा दिला, नाश्ता झाला, चहा घेतला आणि आता थोडं रिलॅक्स बसले. तर मी हा ब्लॉग आता पूर्ण करते आणि हा ब्लॉग नक्की बघा तुम्ही, मी टाकते. तर प्लीज तुमचा सपोर्ट आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू देत आणि नक्की बघा. तर अशा रीतीने माझा सिम्बा थोडा बाहेर गेला आहे, थोडं त्याच्याकडे लक्ष देते. बाय, टेक केअर, लव यू माय फ्रेंड्स.